नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये। आज आपण भीमा नदीविषयी माहिती जाणून घेणार आहोत। ही महाराष्ट्रातील एक मुख्य नदी आहे आणि जर आपण खोऱ्याच्या दृष्टीने जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये गोदावरीचं खोरं एक पहिल्या प्रथम क्रमांकाचं आहे आणि त्यानंतरच भीमा नदीचं जे खोरं आहे ते दुसऱ्या क्रमांकाचं आहे आणि त्यानंतर जर क्रमांक म्हटला तर तिसरा क्रमांक लागतो कृष्णा खोऱ्याचा। म्हणजे ही महाराष्ट्रातील खूपच भीमा नदी अशी मुख्य नदी आहे आणि हिचं जर आपण उगमस्थान जर पाहिलं तर हिचं उगमस्थान पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगामध्ये भीमाशंकर येथे हिचा उगम होतो। आणि ही जर नदी कोठे मिळते कृष्णा नदीला असा जर आपल्याला प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामधील रायचूर जिल्ह्यामध्ये कुरगुडी येथे भीमा नदीचा कृष्णा नदीशी संगम होतो। आणि जर महाराष्ट्रातील हिचा लांबीविषयी जर विचार केला तर महाराष्ट्रातील हिची लांबी तब्बल 451 किलोमीटर इतकी आहे। आणि ही नदी जर जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केला तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ही नदी पुणे जिल्हा, त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातून वाहते। आणि सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर जवळ या नदीचा चंद्रकोरीप्रमाणे आकार असल्यामुळे हिला चंद्रभागा असे नाव पडलेले आहे। आणि आपल्याला जर प्रश्न पडला असेल तर ही कोणत्या राज्यातून वाहते तर ही नदी महाराष्ट्र त्याबरोबर कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून वाहते। आणि या नदीचं उपखोऱ्याचं जर विचार पडला असेल तर हिचं भीमा खोरे आणि दुसरं सीना खोरे ही हिची उपखोरे आहेत। आणि या नदीविषयी जर आपण हिच्या उपनद्यांचा विचार जर केला तर या नदीच्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या अशी हिची वर्गवारी करता येईल। आणि ती वर्गवारी पुढील प्रमाणे आहे।